कालही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत जे काम करतात, मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत इम्तियाज जलील यांची गुर्मी वाढलेली. त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे, मागासवर्गीय समाजांचे, त्यांनाही त्यांनी गँग शब्द वापरला. या छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी खासदाराने गँग शब्द वापरला होता. तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे. ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचं मुद्दाम काम करत आहे. त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही. आणि इम्तियाज जलील हे हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत. बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज, एससी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गरळ ओकतात. त्यांच्यावर आतापर्यंत 4 अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद आहेत. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार जर 4 गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे ऍक्टमध्ये की त्यांना तडीपार करण्यात यावं. उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तियाज जलील यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते 4 वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाहीत. म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तियाज जलील सांगतायत की श्रद्धांजली सभा आयोजित करणारे पोलिसांची. तर माणूस हात व्हायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारण्याचं काम करता. मग ज्या इम्तियाज जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत, पोलिसांपेक्षाही मोठे झालेत. ज्या पोलिसांनी खिरडपुऱ्याच्या दंगलीत इम्तियाज जलील यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तियाज जलील करत आहे. याच्यावर लक्षात येत आहे की इम्तियाज जलीलला स्वतःला किती उच्च कुठे समजतायत. त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही, उलट त्यांना जातीय ध्रुवीकरण घडून आणायचं आहे. आणि म्हणून ते मुद्दाम बौद्ध समाजाला, मागासवर्गीय समाजाला, एससी समाजाला उचकावण्याचं काम करत आहेत. त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते उचकावण्याचे आहे जाणीवपूर्वक. त्यांचा वाद वेगळा राजकीय कुणाशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करतायत. हा आमचा प्रश्न आहे. ते जमानत पण घेणार नाही असं पण म्हणणार आहे. इम्तियाज जलीलचं म्हणणं आहे की जमानत घेणार नाही जामीन. काय आवड देत आहेत ना. पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालेत का. त्यांना विचारलं पाहिजे. आपका विरोध सिर्फ इम्तियाज जलील को है, AIMIM पार्टी को भी है? हो, तुम्ही बोलता आमचे शब्द वापरता सुरुवातीला मी त्याचा बोलवता धनिकपणे कोणतरी म्हणले तुम्ही नाव घेते. महाराष्ट्राला इतके दिवस एकच सुपारीबाज माहित होता परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या मोठ्या सुपारीबाजापेक्षाही मोठा सुपारीबाज इम्तियाज जलील याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होतोय. कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे. आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे. तो शोधाचा विषय फोटो सांगा तर फोटो तुम्ही म्हणताना सुपारी वाजतो सांगा ना कोण आहे. कुणाचा शोध पत्रिका आहे. शोध पत्रकारांना शोधलं पाहिजे. सगळं काम केलं पाहिजे. नाव सांगा काय त्यांचं नाव कोण आहे, सांगून टाका जाऊ द्या. नाव कोण आहे सुपारी महत्वाच्या पत्रकार परिषदेला आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार, सर्व मीडियाचे संपादक, आपण या पत्रकार परिषदेला आवर्जून आला त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपला सगळ्याचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित नेते शेळके साहेब, मिलिंदजी शेळके, दादा कराड, भगवानजी रगडे, संजय ठोकर, अमितजी भुईगर, त्यानंतर किशोर थोरात, सतीश पटेकर, जालिंदरजी शेंडगे, हिवराळेजी, चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि पत्रकार परिषद संपली अशी मी विनंती